सोप्या आणि सरळ पद्धतीने गणित समजून घेण्यासाठी आमच्या ABPS एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा. वर्ग 8वा. चौकोन रचना व चौकोन रचनेचे प्रकार. भौमितिक रचना. त्यामध्ये आपण आज पाहणार आहोत चौकोन रचना. चौकोन रचनेसाठी 4 बाजू, 4 कोन व 2 कर्ण या 10 घटकांपैकी विशिष्ट 5 घटक दिले असता चौकोन रचना करता येते. बघा, चौकोन काढण्यासाठी आपल्याला 4 बाजू, 4 कोन आणि जे 2 कर्ण आहेत यापैकी 5 विशिष्ट घटक दिलेले असतील. आता कोणतेही 5 म्हटल्यापेक्षा चौकोन रचनेसाठी पुरेसे असलेले 5 घटक दिले असता आपल्याला चौकोन रचना करता येते. म्हणजे जसे घटक दिले असतील त्याप्रमाणे चौकोनाची रचना ही बदलणार आहे. मग ही चौकोन रचना करण्यासाठी बघा, त्रिकोण रचना हाच या रचनेचा आधार आहे. त्रिकोण रचना करता येत असेल तर आपल्याला त्यावरून चौकोन रचना सुलभ जाणार आहे. चौकोन रचनासाठी त्रिकोण रचना आधार यासाठी आपण म्हणतोय कारण चौकोनाचा कर्ण हा त्या चौकोनाला 2 त्रिकोणामध्ये विभागात असतो. त्यामुळे त्रिकोण रचना आपल्यासाठी महत्वाची. मग आपण त्रिकोण रचना पाहिल्या आहेत. कोणकोणत्या आहेत तर सर्व बाजूची लांबी दिली असता त्रिकोण काढणे ही रचना आपण शिकलो आहे. पाया व त्याला समाविष्ट करणारे कोन दिले असता त्रिकोण काढता येणे किंवा 2 बाजू व त्यामधील समाविष्ट कोन दिला असता त्रिकोण काढता येणे. म्हणजे त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असतील तरी आपल्याला त्रिकोण काढता येतो. एक पाया आणि त्याला समाविष्ट करणारे पायावरील दोन्ही कोन दिले असतील तरी आपल्याला त्रिकोण रचना करता येते. किंवा 2 बाजू आणि त्यामधला कोन दिला असेल तर त्यावरून सुद्धा आपल्याला त्रिकोण काढता येतो. यासोबतच आणखी काही विशिष्ट माहिती आपल्याला जर दिली आणि 5 घटक आपल्याला दिले असतील तर त्यावरून चौकोन रचना करणं सोपं जातं. मग पाहूया आपण चौकोन रचना. चौकोन रचना. रचना क्रमांक 3. चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू आणि 3 कोन दिले असता चौकोन रचना करणे. बघा, आपल्याला तिसऱ्या प्रकारची रचना आपण पाहतो. त्यामध्ये आपल्याला 2 बाजू आणि 3 कोन दिलेले आहेत. मग या रचनेची कृती कशी करावी ते पाहूया. रचनेची कृती समजून घेऊया. प्रथम दिलेल्या बाजूंपैकी एक बाजू अशी काढा की जिच्या दोन्ही टोकावरील कोन आपल्याला दिलेले आहेत. ज्या दिलेले कोन आणि बाजूंची माप आहे त्यावरून अशी बाजू काढायची आहे की ज्या बाजूवर आपल्याला दोन्ही कोनाची माप माहित आहे. ही बाजू काढल्यानंतर काढलेल्या बाजूच्या अंत्यबिंदूवर दिलेल्या मापाचे कोन काढा. आता आपल्याला एक बाजू आणि 2 किरण मिळालेले आहेत. या किरणापैकी ज्या किरणावरच्या आपल्याला बाजूचं माप माहिती आहे अशा दुसऱ्या बाजूच्या मापाचा कंपास त्या किरणावर आपल्याला मारायचा आहे. त्यानंतर आपल्याला 3 बिंदू मिळाले. आलेला तिसरा जो नवीन शिरोबिंदू आहे त्या शिरोबिंदूवरचा कोन आपल्याला माहिती आहे, त्या मापाचा कोन तिथे काढायचा आहे. हा तिसरा कोन काढला म्हणजे त्या कोनाचा किरण दुसरा आणि पहिल्या काढलेल्या कोनाचा किरण हे दोन्ही किरण एकमेकाला जिथं छेदतील त्या किरणाचा छेदनबिंदू म्हणजे आपल्या चौकोनाचा 4था शिरोबिंदू असतील. आणि अशा प्रकारे चौकोनाची रचना आपल्याला करता येईल. बघा, सर्वात पहिल्यांदा पाया काढून घ्यायचा आहे. पायावरची दोन्ही कोन माहिती असतील असा पाया घ्यायचा आहे. त्यानंतर काढलेल्या 2 कोनापैकी एका कोनाच्या किरणावर आपल्याला कंपास मारून घ्यायचा आहे ज्याची लांबी आपल्याला माहिती अशी ती बाजू. त्यानंतर आपल्याला चौकोनाचा तिसरा शिरोबिंदू मिळाला. ह्या शिरोबिंदूवर तिसऱ्या जो कोन दिला आहे तेवढ्या मापाचा कोन काढायचा.
आलेल्या नवीन कोणाचा किरण आणि पहिल्या कोणाचा किरण जिथे एकमेकाला छेदतील तो असेल आपल्या चौकोनाचा चौथा शिरोबिंदू. चला तर मग प्रत्यक्ष कृती करून पाहूया आणि चौकोनाची रचना करूया. रचना क्रमांक 3. चौकोनाच्या लगतच्या दोन बाजू व कोणतेही 3 कोन दिले असता चौकोन रचना करणे. त्यातला प्रश्न पहिला. चौकोन ABCD असा काढा की लांबी AB बरोबर 6.4 सेंटीमीटर, BC बरोबर 4.8 सेंटीमीटर, कोन A 70 अंशाचा आहे, कोन B 50 अंशाचा आहे, कोन C 140 अंशाचा आहे. बघा इथे आपल्याला 2 बाजू दिल्या आहेत आणि 3 कोन दिलेले आहेत. मग पहिल्यांदा आपण AB ही बाजू काढू जिची लांबी आहे 6.4. A आणि B दोन्ही कोन आपल्याला दिले आहे. A वर आपल्याला कोन काढायचा आहे 70 अंशाचा, म्हणून 70 अंशाचा कोन A बिंदूवर आणि B वर काढायचा आहे 50 अंशाचा कोन. बरोबर आहे. ही आपण एक कच्ची आकृती विश्लेषणात्मक आकृती काढून घेतो. त्यानंतर आता आपल्याला BC बाजू दिलेली आहे. मग B पासून C बिंदू ज्याचे अंतर आहे 4.8 सेंटीमीटर, तो C बिंदू आपण निश्चित करूया. हा आहे C बिंदू, अंतर आहे 4.8 सेंटीमीटर. त्यानंतर C वर 140 अंशाचा कोन आपल्याला कोनमापकाच्या सहाय्याने काढायचा आहे आणि तो किरण आपल्या A बिंदूच्या वर काढलेल्या कोणाच्या किरणाला जिथे छेदेल तो असेल आपला D बिंदू. अशा प्रकारची ही विश्लेषणात्मक आकृती आहे. अशा प्रकारच्याच माहितीच्या आधारे आपल्याला चौकोन काढायचा आहे. मग पहिल्यांदा आपण AB हा जो पाया आहे तो काढून घेणार आहोत ज्याची लांबी आहे 6.4 सेंटीमीटर. AB रेषाखंड काढतोय ज्याची लांबी 6.4 सेंटीमीटर. त्यानंतर आता आपण नाव देऊन घेऊया. बिंदू A वर कोन काढायचा आहे 70 अंशाचा. कोन मापकाच्या सहाय्यानं 70 अंश मापाचा कोन काढून घेऊया. Bच्या बाजूनं वाढत जाणारे अंक 70 अंश आणि कोणाचा किरण थोडा लांब काढून घेऊया कारण आता आपल्याला चौकोनाचा चौथा शिरोबिंदू या किरणावर शोधायचा आहे. त्यानंतर B या ठिकाणी आपल्याला 50 अंशाचा कोन करायचा आहे. कोन मापकच्या सहाय्याने कोन काढूया 50 अंशाचा कोन, म्हणून Aच्या बाजूने वाढत जाणारे अंक 50 अंशाचा कोन केले. ही रेषा किरण हा सुद्धा थोडा लांब काढून घेऊया. या B पासून या किरणावर आपल्याला पुढे C बिंदू मिळणार आहे. जरी ते छेदले असतील तरी आपल्याला त्रिकोण रचना करायची नाही. आता BC अंतर काढूया 4.8. त्यासाठी आपण कंपासमध्ये 4.8 सेंटीमीटर अंतर घेऊया. C बिंदू मिळवूया. चौकोनाचा तिसरा बिंदू शिरोबिंदू आपल्याला मिळेल B पासून 4.8 अंतरावर असलेला. बघा 4.8 अंतर आपण आता कंपासमध्ये घेतोय. B वरून हा कंपास आपल्याला मारायचा आहे. बिंदू B वरून जिथं छेदेल तो असेल आपला C बिंदू. किरणाला जिथं छेदला तो झाला C बिंदू. आता या C बिंदूवर आपल्याला कोन दिलाय 140 अंशाचा. बरोबर. मग हा 140 अंशाचा कोन काढायचा आहे. कोन मापक C बिंदूवर असं ठेवायचं आहे. BC रेषाखंड त्याचा पाया असेल आणि Bच्या बाजूने वाढत जाणारे अंक मोजायचे आहेत आणि 140 अंश जिथे होतील तिथे आपल्याला एक कोन करून घ्यायचे. कोनाचा दुसरी भुजा म्हणजे किरण काढताना आपल्या पहिल्या किरणाला जिथं छेदेल तो असेल आपला चौकोनाचा चौथा शिरोबिंदू, ज्याला आपण D असं नाव देणार आहोत. बघा इथे चितलेत हा आपला चौकोनाचा चौथा बिंदू. म्हणून अशा प्रकारे ABCD आपला चौकोन तयार झाला आहे. आणखी एक उदाहरण आपण सोडवूया म्हणजे आपल्याला ही संकल्पना अधिक दृढ होईल. बघा प्रश्न दुसरा. चौकोन LEFT असा काढा की LE
4.5 सेंटीमीटर, ई एफ 5.5 सेंटीमीटर, एल कोन 60 अंशाचा, ई 100 अंशाचा आणि एफ कोन आहे 120 अंशाचा. मग पहिल्यांदा एल ई आणि ई एफ पैकी ई एफ बाजू काढून घेतो आपण, जिची लांबी 5.5 सेंटीमीटर आहे. ज्याच्या दोन्ही टोकावरचे ई आणि एफ हे बिंदू आपल्याला माहिती आहेत. ईवर कोन काढायचा आहे 100 अंशाचा, विशाल कंस आहे तो. बघा, किरण थोडासा लांब काढून घेतला. त्यानंतर एफवर 120 अंशाचा कोन, म्हणजे हा सुद्धा एक विशाल कोन आहे, बरोबर आहे. त्यानंतर ई एल आपल्याला दिला आहे, म्हणून पहिल्या किरणावर 4.5 अंशाचा आपल्याला कंस मारावा लागेल, म्हणजे साधारण इथे तो एल बिंदू असेल, बरोबर. हे अंतर आहे 4.5 सेंटीमीटर. मग एल या बिंदूवर 60 अंशाचा कोन काढायचा आपल्याला, आणि तो कोनचा किरण जिथे छेदेल तो असेल आपला चौथा शिरोबिंदू, ज्याला आपण टी नाव दिलं, बरोबर आहे. काय ते टी बिंदू. मग अशा प्रकारचा एल ई एफ टी चौकोन आपण काढूया. पहिल्यांदा आपण त्याचा पाया ई एफ काढून घेऊया, ज्याची लांबी आहे 5.5 सेंटीमीटर. 5.5 वर आणि 0वर 2 खूण केल्यात, त्याप्रमाणे रेषाखंड ओढला. एक कोपऱ्यावर ई बिंदू, दुसऱ्या बाजूला एफ. त्यानंतर आता आपण कोन काढूया. कोन मापकाच्या सहाय्यानं ईवर आपण कोन मापक ठेवला आहे, जिथे आपल्याला 100 अंशाचा कोन काढायचा आहे, म्हणून एफच्या बाजूला वाढत जाणारे 100 अंशाचा कोन. कोनाचा किरण थोडासा लांब काढून घेऊया. मागील आकृतीत आणि या आकृतीत आपला थोडा फरक जर दिसणार आहे. दुसरा कोन काढून घेऊया. एफवर 120 अंशाचा कोन काढता काढता मी तुम्हाला त्याच्याबद्दल फरक सांगणार आहे. बघा, हा 120 अंशाचा ईकडून वाढत जाणारे अंक आपल्याला मोजून द्यायचे. मागच्या आकृतीमध्ये दोन्ही जे कोन होते ते लघु कोन होते, त्यामुळे दोन्ही किरण अगदी जवळजवळ आले होते. आता या दोन्ही कोनांचे किरण एकामेकापासून लांब जात आहेत. किरण छेदल्यामुळे एक त्रिकोण तयारही होऊन गेला होता आपला अगोदर, बरोबर. बघा, आता दोन्ही कोन काढून झालेत. आता आपल्याला ई एल बिंदू मिळवायचा आहे. ई एल अंतर आपल्याला माहिती आहे ते 4.5, म्हणजे कंपासमध्ये आपण 4.5 सेंटीमीटर अंतर घेऊया आणि ई एल रेषाखंड करूया तयार. म्हणजे एल बिंदू आपल्याला मिळेल, म्हणजे चौकोनाचा तिसरा शिरोबिंदू एल आपल्याला मिळाला. बघा, हा कंपास मारला आपण, हा एल बिंदू. आता एल बिंदूवर आपल्याला 60 अंशाचा कोन काढायचा आहे. कोन मापकाच्या सहाय्याने ई पासून वरच्या बाजूला वाढत जाणारे अंक मोजूया आणि 60 अंशाचा कोन जिथे होईल तिथे बघा ही खूण. आता एल पासून तो किरण काढायचा आहे कोणाची दुसरी भुजा काढण्यासाठी. तो आपल्या पहिल्या किरणाला जिथे छेदेल तो असेल आपल्या चौकोनाचा चौथा शिरोबिंदू, ज्याला आपण टी नाव देणार आहोत, बरोबर. एल ई एफ टी, एल ई एफ टी. अशा प्रकारे आपला हा चौकोन एल ई एफ टी तयार झाला आहे. अशा प्रकारे चौकोन रचना करतो.